मला असं वाटतं की जर आपल्याला स्ट्रेस असेल आणि त्याच्याबरोबर त्याला काउंटरॅक्ट करायला मूवमेंट नसेल तर तो स्ट्रेस जो आहे तो वाढत जातो. ऑफकोर्स मेडिसिन मॅनेजमेंट केलंच पाहिजे वेअर इट इज नेसेसरी, बट त्याचबरोबर एक तर तुम्ही प्री डायबेटिक म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बॉर्डर लाईनवर आहात डायबिटीजच्या, तर तेव्हाच जर तुम्ही ॲक्शन्स घेतले ना तर तुम्हाला मेडिसिनची गरज नाही पडणार. प्रोटीनमध्ये पण 2 प्रकार असतात. एक आपण ज्याला म्हणतो फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स आणि एक सेकंड क्लास प्रोटीन सोर्स. तर फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स जे आहेत ते व्हेजिटेरियन जर आपण सोर्सेस बघितले तर डेअरी प्रॉडक्ट्स, ओके. आणि सेकंड क्लास जे आहे ते डाळीचे प्रकार, सगळे डाळी, कडधान्य, पीनट्स, हे सगळे सेकंड क्लास प्रोटीन सोर्स आहे. पण तुमचं वेट जर खूप जास्त असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्ही काहीतरी हाय इंटेन्सिटी करायला गेला आणि त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांवरती इम्पॅक्ट झालं तर तुम्ही ते झुंबा सोडा, तुम्ही वॉक पण नाही करू शकणार. आणि स्पेशली शरीरावरती जेव्हा आपल्याला चेंजेस दिसायला लागतात ना तेव्हा एक्साइटमेंट लेवल वेगळीच असते. नमस्कार. विजदा कॉर्नर रिअल हिरो या पॉडकास्टमध्ये आकाश गोंदावले मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. तुम्ही जे काही प्रेम देताय विजदा कॉर्नर या पॉडकास्टला त्याच्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. रिअल हिरो सिनेमातला हिरो कसा डायनॅमिक असतो, त्याचं शरीरयष्टी बघितली तर अट्रॅक्टिव्ह असते, किंवा हिरोईन जरी म्हटलं तरी सुद्धा खूप अट्रॅक्टिव्ह असतात. आणि काय ते तेजस्वी चेहरा, अट्रॅक्टिव्ह ते फिगर म्हणूयात किंवा शरीरयष्टी म्हणूयात, एकदम तुफान हेल्दी राहायचं आहे. आणि त्याच्यासाठी आपण प्रयत्न पण करतो, पण कुठेतरी आपण ते मिस करतो, काहीतरी चुकतं, कुठेतरी ओबडधोबड शरीर व्हायला लागतं, तेवढा छान चेहऱ्यावरती राहत नाही. तर आज आपण विजदा कॉर्नर या पॉडकास्टमध्ये मालविका कुलकर्णी मॅडमला बोलवलं आहे, ज्या आपला हा छान चेहऱ्यावरचा असेल, शरीराचा असेल, तो कसा मेंटेन ठेवायचा हे आपल्याला या पॉडकास्टच्या माध्यमातून सांगणार आहे. कोणते असे डाएट आपण फॉलो केले, कोणती अशी रुटीन आपण फॉलो केली म्हणजे आपण सुद्धा एक स्लिम ट्रिम हेल्दी लाईफ जगू शकतो. आजपर्यंत 500पेक्षा जास्त लोकांना त्यांनी हेल्थ फिट करण्यासाठी मदत केलेली आहे. काही पर्टिक्युलर आजार असतील, काही पर्टिक्युलर पेन असतील, त्याच्यावरती योगा थेरपिस्ट त्या करतात. त्याचबरोबर न्यूट्रिशन, स्पोर्ट्स न्यूट्रिशन असतील किंवा सामान्य माणसांनी कोणते न्यूट्रिशन्स घेतले पाहिजेत, किती घेतले पाहिजेत, कसे घेतले पाहिजेत, जेणेकरून हेल्दी लाईफ आपण जगू. आणि बेस्ट जीवन जगायचं असेल तर हेल्थ फार महत्त्वाची असते. सो आज आणि त्या आपल्याला गाईड करणार आहेत या विषयावरती. तर हा पॉडकास्ट शेवटपर्यंत पहा. जे लोक विजदा कॉर्नरला नवीन आहेत त्यांनी या पॉडकास्टला सबस्क्राईब जरूर करा, बेल आयकॉनला हिट करा, जेणेकरून जेव्हा केव्हा आम्ही नवीन पॉडकास्ट टाकू तेव्हा तुम्हाला त्याचं अल्टिमेट मिळून जाईल. सो स्वागत करत आपण सर्वप्रथम मालविका मॅडम, तुमचं विजदा कॉर्नरमध्ये मनापासून स्वागत. थँक्यू. मालविका मॅडम, तुमच्याबद्दल थोडक्यात सांगा आणि तुम्ही या फील्डकडे कसे आलात त्याच्याबद्दलही आम्हाला थोडंसं जाणून घ्यायला आवडेल. येस. सो प्रिडॉमिनंटली मी ह्या फील्डमध्ये ॲक्च्युली बिलॉंग करत नव्हते, पण मी ॲज अन इक्विटी रिसर्च अनालिस्ट काम करत होते इन द फील्ड ऑफ फायनान्स. तर काम करता करता जसं आपण फार्मास्युटिकल कंपनीजमध्ये रिसर्च करतो, तर मी हे सगळे रिसर्च रिपोर्ट्स पण वाचून त्याच्यामध्ये डायबिटीज किंवा कॅन्सर हे सगळ्या ज्या डिझिजेस आहेत त्यांचे इन्सिडेन्स रेट्स काय आहेत, मग त्याच्यामुळे किती मेडिसिनची रिक्वायरमेंटची गरज पडणार आहे, हे सगळ्या गोष्टी मी वाचायची, म्हणजे अलॉंग विथ रिसर्च रिपोर्ट्स. आता खरं तर आम्ही डेटा आणि नंबर्सवरती लक्ष दिलं पाहिजे, पण माझं लक्ष त्याच्यावर पण जास्त होतं. आणि त्याचबरोबर लहानपणीपासनं मी पण ओव्हरवेट होते. तर एक खूप अर्लियर एजपासूनच मला तो एक अवेअरनेस होता की नाही, आपलं वजन जास्त वाढलंय, किंवा कोणी पॉइंट आउट केल्यानंतर ते हर्ट झाल्यामुळे मी ते स्टेप्स घेतले व्यवस्थित की आपल्याला नाही, वेट रिड्यूस करायचं आहे. मग आधी थोडंसं क्रॅश डाएट्स करून, मग स्वतःलाच एक थोडंसं अवेअरनेस वाढल्यानंतर करेक्ट अप्रोचेस जे आहेत ते इम्प्लिमेंट करून, मग जिम जॉईन केल्यानंतर, प्रॉपर न्यूट्रिशन फॉलो केल्यानंतर मला काम करता करता असं रिअलाईज झालं की नाही, आपल्याला ह्या फील्डमध्ये खूपच आवड आहे, तर मग आपण स्टडी करावं ह्याच्यामध्ये अजून. तर जॉब करता करताच मी स्पोर्ट्स न्यूट्रिशन आणि मग त्याच नंतर सर्टिफाईड पर्सनल ट्रेनरचा कोर्सही केला. आणि फायनली मी एक डिसिजन घेतला की नाही,
माझा जो कॉल आहे माझ्या प्रोफेशनबद्दल तो ह्या फील्डमध्ये जास्त आहे. तर मी तो एक डिसिजन घेतला की नाही, आपण थोडंसं ट्राय करूया, जॉब सोडून आपण एक कंपनी फॉर्म करू, CDMK फिटनेस. माझा मित्रही होता हू इज अनफॉर्च्युनेटली नो मोर, बट आय टूक आवर लेगसी फॉरवर्ड अँड कंटिन्यूड विथ दिस कंपनी. तर आय स्टार्टेड विथ स्पोर्ट्स न्यूट्रिशन अँड सर्टिफाईड पर्सनल ट्रेनिंग. मग पुढे पुढे जसं मी एक्सपिरियन्स घेत गेले, देन आय ऑल्सो शिफ्टेड टू क्लिनिकल न्यूट्रिशन. आणि क्लिनिकल न्यूट्रिशन नंतर नाव आय एम स्टडिंग सायकोलॉजी ऑल्सो. तर माझा जो अप्रोच आहे इट इज नॉट जस्ट ॲज अ न्यूट्रिशनिस्ट, पण मी असं विचार करते की जर आपण हेल्थला बघतोय तर आपण 360 डिग्रीजनी बघायला पाहिजे. कारण सगळ्यांनाच माहिती आहे की हेल्थ इज नॉट जस्ट अबाउट युअर फिजिकल बॉडी, बट इट्स ऑल्सो अबाउट युअर माइंड अँड द सोल ऑल्सो अल्टिमेटली. तर सगळ्याच रीतीने जर आपण अप्रोच करतो हेल्थला, देन वी आर एबल टू टेक केअर ऑफ आवर सेल्स. फंटास्टिक. म्हणजे तुम्ही स्वतः जाड होतात, त्याच्यामुळं ते टॉन्टिंग झालं आणि टॉन्टिंगमुळे तुम्ही पेटून उठलात आणि मग तुम्ही त्याच्यावरती काम केलं. तुमचं कोर जरी वेगळं होतं, म्हणजे शिक्षणाचं असेल किंवा काही, ते तुम्ही सोडून मग तुम्हाला त्यामध्ये जास्त इंटरेस्ट निर्माण झाला म्हणून तुम्ही इकडे आलात, बरोबर? येस. आता तुम्ही क्लिनिकल न्यूट्रिशन असं काहीतरी म्हणालात किंवा काय, ते नक्की काय असते? तर क्लिनिकल न्यूट्रिशनमध्ये हे जे आता मोस्ट कॉमन डिसऑर्डर्स जे आपण बघतो किंवा हॉर्मोनल प्रॉब्लेम्स आहेत, डायबिटीज आहे, थायरॉइड आहे, PCOD, PCOS आणि भरपूर काय काय हॉर्मोनल इश्यूज आहेत, पोटाचे रिलेटेड काही प्रॉब्लेम्स आहेत. तर हे सगळे क्लिनिकल न्यूट्रिशनच्या पर्स्पेक्टिव्हनी आपण बघतो. म्हणजे स्पोर्ट्समध्ये आपण परफॉर्मन्सवरती जास्त फोकस करतो, पण क्लिनिकलमध्ये आपण ओव्हरऑल वेलबिंग, म्हणजे ॲटलिस्ट त्या माणसाला एक ओव्हरऑल स्टेट ऑफ वेलबिंग तरी अचीव्ह झालं पाहिजे, त्या दृष्टीने आपण न्यूट्रिशन प्लॅन करतो किंवा लाईफस्टाईल जे आहे ते आपण प्लॅन करतो. ओके. बोलता बोलता तुम्ही हे पण म्हटलं की तुम्ही 360 डिग्रीमध्ये पाहताय, तर ब्रेनचा किंवा विचारांचा काय प्रभाव असतो आपल्या हेल्थवरती? 100%. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर एक मेंटल स्टेट पाहिजे. इवन ह्या फेजला आपल्याला जर जायचं असेल की नाही, मला माझी हेल्थची काळजी घेतलीच पाहिजे. आता मोस्ट ऑफ द पीपल जर आपण बघितलं, काहीतरी असं मेडिकल रिपोर्टमध्ये बघितल्यानंतरच त्यांना एक वेकअप कॉल येतो की नाही, आपल्याला आता काहीतरी करावं लागेल हेल्थच्या बाबतीत. पण जर तुमचं मेंटल स्टेट आधीपासूनच प्रिव्हेंटिव्ह इन नेचर असेल किंवा मी स्वतःची काळजीच घेतलीच पाहिजे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ व्हॉट एव्हर माय करंट स्टेट ऑफ हेल्थ इज, हेल्दी असेल तरी सुद्धा हा विचार. येस. सो आता जर आपण खूप हाय अचिव्हर्स जे आहेत, जर आपण त्यांना मोस्टली बघितलं तर ते खूप बॅलन्स्ड लाईफस्टाईल जगतात. म्हणजे त्यांना एक रुटीन असते. जर आपण बघितलं तर सकाळी उठून 1 तासभर तरी ते मेडिटेशन, एक्सरसाइज ह्या सगळ्या गोष्टींना वेळ देतात आणि मग ते कामाकडे त्यांचं लक्ष देतात. तर मग हे सगळ्या गोष्टी खूप, म्हणजे युअर मेंटल स्टेट कॅन अफेक्ट युअर परफॉर्मन्स ऑल्सो in other aspects of your life. तर तसंच with respect to health, if your mental state is strong, then you will never let your body come to that position की बाबा काहीतरी एक मोठा आजार झालं आणि मग आम्ही ॲक्शन्स घ्यायला लागलो. तर ह्या स्टेटपर्यंत आणायचंच नाही. दॅट्स हाऊ मेंटली स्ट्रॉंग यू शुड बी. ओके. असं म्हणतात की तुम्ही जे म्हणताय याच्यावरून की असं म्हणतात की पहिलं माणूस आहे ना, पैसे कमवण्यासाठी जीवन व्यतीत करतो आणि आरोग्य घालवतो, आणि त्यानंतर आरोग्य कमवण्यासाठी पैसे घालवतो. बिफोर आरोग्य मोठं काहीतरी डिजीज होण्या अगोदर प्रिकॉशन घेतली पाहिजेत आणि असा विचार डोक्यात असला पाहिजे, तो जास्त महत्त्वाचा आहे असं तुमचं म्हणणं आहे? करेक्ट, ॲब्सोल्युटली. आणि खूप लोकांना आता माझ्याकडे जे काही पेशंट्स येतात किंवा क्लायंट्स येतात, तर त्यांचा असंच विचार आहे की मला हे काम आहे, तर ते मी संपवते आधी, माझा एक प्रोजेक्ट आहे तो संपवल्यानंतरच मी मग आय विल फोकस ऑन माय डाएट किंवा आय विल फोकस ऑन माय एक्सरसाइज. तर माझं असं म्हणणं आहे की वाय डू यू ट्रीट इट डिफरंटली? इट्स अ पार्ट ऑफ युअर लाईफ. म्हणजे जसं तुम्ही सकाळी उठून तुमचा एक रुटीन असतो, यू ब्रश युअर टीथ, टेकिंग केअर ऑफ युअर हेल्थ इज ऑल्सो सिमिलर. ओके. इट शुड बिकम अ पार्ट ऑफ युअर रुटीन की मी सकाळी उठून आय एम ब्रशिंग माय टीथ, तसंच आय हॅव प्लॅन्ड सम मील्स किंवा माझं लाईफस्टाईल असं आहे की माझे एकदम बॅलन्स्ड मील पॅटर्न्स आहेत आणि माझं एक्सरसाइज पॅटर्न पण थोडं फ्लेक्झिबल आहे, पण इट इज कन्सिस्टंट अँड इट्स अ पार्ट ऑफ माय रुटीन. तर तसं जर तुम्ही विचार केलं तर तुम्ही असं कधी विचार नाही करणार आयदर दिस ऑर दॅट.
ओके, हे संपवलं ते करतो. इट इज दिस अँड दॅट, ऑर दिस विथ दिस, ऑर दिस विथ दॅट. तर हेल्थ इज दिस अँड दिस पार्ट ऑफ माय वर्क इज दिस अँड द अदर पार्ट ऑफ माय वर्क इज दॅट. फक्त तुमचं जे इंटेन्सिटी आहे म्हणजे वर्कआउट करायचं किंवा डाएट मॅनेज करायचं ते थोडंसं बदलत जातं अकॉर्डिंग टू काय काय सिच्युएशन्स आहेत लाईफमध्ये. फॉर एक्झाम्पल फॉर वुमेन, ती खूप यंग असताना ॲक्टिव्ह असेल तर तेव्हा ती थोडंसं रिगरस डाएट आणि एक्सरसाइज करेल. पण वेन शी इज प्रेग्नेंट तर मग त्यावेळेला तिचं डाएट थोडंसं चेंज होईल, एक्सरसाइज पॅटर्न चेंज होईल. इवन सिमिलरली फॉर अ मॅन, म्हणजे खूप रिस्पॉन्सिबिलिटीज असतील मग तेव्हा ते विल टोन डाऊन देअर एक्सरसाइज रेजिमेंट स्लाइटली. फायनान्शियल गोल्स असतील मग ते कामावरती जास्त फोकस करणार. पण त्याचा अर्थ हे नाही आहे दॅट यू शुड कम्प्लिटली साईडलाईन युअर हेल्थ अँड लाईफस्टाईल. तर इट इज अ मस्ट, म्हणजे इट्स अ नॉन नेगोशिएबल. तुम्ही असं विचार करणार का की सकाळी उठून एखादा दिवस मी दात घासणार नाही, असं नाही करणार. राईट. द सेम थॉट पॅटर्न हेल्थच्या बाबतीत पण असंच ठेवायला पाहिजे. म्हणजे दररोज कंपल्सरी. आणि जे जास्त अचीवर आहेत किंवा ज्यांनी आयुष्यात खूप काही अचीव्ह केलंय त्यांचं रुटीनमध्ये सगळ्यात पहिलं हेल्थ महत्वाचं आहे. कारण शरीरात जर कुठं पेन आहे, त्रास आहे तर कदाचित त्या फोकसनी, त्या इंटेन्शननी काम नाही करता येणार आणि ते काही रिझल्ट अचीव्ह करतात ते करू नाही शकणार. करेक्ट. मी माइट बी आज चांगले रिझल्ट येत आहेत पण त्याच्याला हेल्थचे इश्यू सुरू झाले तर आपण आपलं काम पण चांगल्या पद्धतीने नाही करू शकणार. तर हे किंवा ते असं करण्याऐवजी तुमचं असं म्हणणं आहे दोन्ही पण फक्त तुम्ही इंटेन्सिटीज थोडं व्हेरी करू शकता. आता खूप लोकांचं असं पण विचार आहे की जर मला हेल्थची काळजी घ्यायची आहे तर ते एकदम परफेक्ट असायला पाहिजे, नाहीतर नको. सम डेज परफेक्शन ऑफ हेल्थ विल बी की जस्ट मी एक वॉकसाठी गेले, that is my 30 minutes that I gave for my exercise. And some days मला एकदम आय एम फिलिंग व्हेरी स्ट्रॉंग अँड ॲक्टिव्ह, तर त्या दिवशी मी थोडंसं हायर इंटेन्सिटी वर्कआउट केलं किंवा मी जिममध्ये जाऊन मी वेट ट्रेनिंग करून आले. तर इट विल बी फ्लेक्झिबल. पण तसं तुम्ही तुमच्या माइंडला ट्रेन केलं ना की ठीक आहे आठवड्यातनं 3 ते 4 दिवस मी एक्सरसाइज करणार आहे. डाएटच्या बाबतीत मी 80% माझं जे डाएट आहे ते चांगलं फिक्स ठेवेन आणि 20% आय विल बी फ्लेक्झिबल की बाबा काहीतरी थोडं बाहेरचं खाणं झालं किंवा गोड खाणं झालं काही तर दॅट्स ओके, बट आय नो माय 80% कन्सिस्टन्सी इज देअर. तर असं जर विचार ठेवून आपण पुढे गेलो ना हेल्थच्या बाबतीत तर त्रास कमी होत जाईल नेहमी. बरोबर. आता सामान्य लोकांच्या जीवनात, आमच्या जीवनात आम्ही काय विचार करतो आता सगळं काही त्रास तर नाहीये ना, न्यूट्रिशन किंवा डाएट किंवा एक्सरसाइज आम्ही पूर्ण निग्लेक्ट करतो. म्हणजे आम्हाला जर कोणी सांगितलं की उद्याच्याला जा तू डाएटिशिकडून डाएट प्लॅन लिहून आण आणि मग तो फॉलो कर, आम्ही सरळ म्हणतो आमचं काही दुखतच नाही, आम्हाला काही त्रासच नाही. हा विचार कितपत बरोबर आहे? आता काय आहे की जे बॉडीवरती जे फिजिकल आउटकम्स आहेत किंवा काही पेन असेल किंवा काही मेडिकल कंडिशन असेल ते ॲक्च्युली शरीराचा खूप डिलेड रिस्पॉन्स आहे. ओके, राईट. आपले जे बॉडीज आहेत ते खूप स्ट्रॉंग आहेत ॲक्च्युली. तसं बघायला गेलो तर आपण किती बाहेरचं खातो, काय काय आपण पोल्युशन आहे, काय काय आहे, पण तरी बॉडी किती टॉलरेट करते सगळ्या गोष्टींना. पण जेव्हा एक टॉलरन्स लिमिटच्या वरती जातो तर तेव्हा शरीर आपल्याला इंडिकेशन्स द्यायला चालू करते की नाही आता तुला हे एक काहीतरी कंडिशन डेव्हलप झालंय, तर ते मेडिकल रिपोर्टमध्ये दिसून येईल. पण माझा विचार असं आहे की जर तुम्ही आधीपासूनच ते एक प्रिव्हेंटिव्ह मेथडनी जर विचार केला तर मग तुम्हाला ते क्युरेटिव्ह मेजर्स घ्यायला खूप कमी गरज पडणार. आता तुम्हीच विचार करा की सपोज तुम्ही डे टू डे बेसिसवरती एक कंपाऊंडिंग एफर्ट्स टाकून जर तुम्ही क्युरेटिव्ह मेजर्स घेतले, डाएटच्या बाबतीत तुम्ही थोडंसं पाळत गेला, सगळं एक बॅलन्स ठेवलं, एक्सरसाइजच्या बाबतीत एक बॅलन्स ठेवलं, तर तुमचे कॉस्ट किती असतील आता वर्सेस तुम्ही क्युरेटिव्ह ट्रीटमेंटसाठी तुम्ही किती कॉस्ट लावतायत, तर ते जर कम्पेअर केलं तर खूप फरक आहे त्याच्यामध्ये. तर असला जो विचार आहे तो जे काम 1 रुपयात होऊ शकतं प्रिव्हेन्शन ते उद्याच्याला क्युअर करायला गेलं तर ते 10 रुपये 15 रुपयाला पण जाईल. एक्झॅक्टली 10 to 15 टाइम्स ते जास्त असू शकेल. करेक्ट.
तर हे जे थॉट पॅटर्न आहे चेंजेस होत आहेत आता पॉप्युलेशनमध्ये. जसं जसं अवेअरनेस वाढतोय तसं तसं लोक चेंजेस करतायत. आणि स्पेशली जे म्हणजे IT सेक्टर क्राऊड वाले जे लोक आहेत त्यांना ते एक थोडंसं अवेअरनेस वाढत चाललंय की नाही आपण क्युरेटिव्ह मेजर्स घेतले पाहिजे. कारण ते एका ठिकाणी बसून त्यांना जे स्ट्रेस डेव्हलप होत आहे त्याच्याने त्यांना इवन फिजिकल बॉडीवरती पण त्यांना किती चेंजेस वाटत आहेत त्यामुळे. तर त्यांना एक ते ऑलरेडी ट्रिगर पॉईंट डेव्हलप झालंय की नाही आपण प्रिव्हेंटिव्ह हेल्थवरती काम केलंच पाहिजे. काही लोक गावीना आजच्या तारखेला कॉन्शियस होत आहेत किंवा जागरूक होत आहेत किंवा काळजी घेतली पाहिजे, नाही तर उद्याच्याला जे कमवतोय ते सगळं घालवण्याची वेळ येऊ शकते. आता थोडेसे बदल पुढच्या आयुष्यात सुखकर आरोग्य देऊ शकतात. येस डेफिनेटली. मला एक सांगा, मग अशी बोलता बोलता तुम्ही म्हटलात की 1/3 ऑफ पॉप्युलेशन डायबेटिक आहे भारतीय. जगात जेवढे डायबेटिक आहेत त्यातले 1/3 भारतीय आहेत. तर याचं रिझन काय किंवा याचं जर डायबेटिक नसेल व्हायचं तर प्रिकॉशन्स काय? तर आता मोस्टली जर आपण बघायला गेलो तर लाईफस्टाईल पॅटर्नमध्ये पण शिफ्ट खूप आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल असणारे लोक खूप आहेत. एका ठिकाणी बसून काम करणारे लोक खूप आहेत. तर दिस इज अ कॉन्ट्रीब्युटिंग फॅक्टर. आणि त्याचबरोबर बाहेरचा जो जेवण आहे त्याला भरपूर ॲक्सेस आहे. प्रोसेस्ड फूडला खूप ॲक्सेस आहे. तर हे सगळ्या फॅक्टर्स एकत्र जर आपण हे केले कंपाईल केले अँड ऑफकोर्स मोस्ट इम्पॉर्टंट स्ट्रेस फॅक्टर. मला असं वाटतं की जर आपल्याला स्ट्रेस असेल आणि त्याच्याबरोबर त्याला काउंटरॅक्ट करायला मुवमेंट नसेल तर तो स्ट्रेस जो आहे तो वाढत जातो. हां. सो त्याच्यामुळे सायकोसोमॅटिक नेचरचे प्रॉब्लेम्स पण यायला चालू होतात. आता खूप लोकांचं इव्हन डायबिटीज स्ट्रेस इंड्युस्ड पण असते आणि खूप लोकांचं जेनेटिक फॅक्टर्स म्हणजे फॅमिलीमध्ये ऑलरेडी आहे डायबिटीज तर त्याच्यामुळे पण होऊ शकते. तर ज्यांचं स्ट्रेस इंड्युस्ड आहे त्यांना डेफिनेटली म्हणजे 360 डिग्री अप्रोच जे मी सांगितलं स्ट्रेस मॅनेजमेंट, न्यूट्रिशन, एक्सरसाइज, योगा थेरपी, ऑल 4 फॅक्टर्स जर तुम्ही इन्कल्केट केले तर डेफिनेटली ते आपण हँडल करू शकतो. करेक्ट. आता ज्यांचं जेनेटिक फॅक्टर आहे त्यांना मी असं सांगेन, जसं माय ओन एक्झाम्पल, मला माहिती होतं की मी आता लहानपणीपासूनच मी जर जाड होते तर आय टूक करेक्टिव्ह ॲक्शन्स ॲट अ व्हेरी अर्ली एज. तसंच तुम्हाला जर माहिती आहे की तुमच्या फॅमिलीमध्ये हिस्ट्री आहे डायबिटीसची किंवा एनी डिझीज फॉर दॅट मॅटर, तर ॲक्च्युली यू शुड कन्सिडर युअर सेल्फ लकी दॅट यू हॅव गॉटन अ सिग्नल व्हेरी अर्ली की आत्तापासूनच जर मी सगळं पाळायला लागले किंवा लागलो तर मला हे जे डायबिटीजचा इश्यू आहे ते कंट्रोलमध्ये राहील आणि नॅचरली आय विल बी हेल्दियर अँड फिटर ऑल्सो ॲज अ रिझल्ट. तर कोणीही माझ्याकडे जे पेशंट्स येतात ना ते असं म्हणतात की नाही फॅमिलीमध्ये आहेच तर वी कांट डू एनिथिंग, तर मग मेडिसिन तर घ्यावंच लागेल. पण मी त्यांना असं म्हणते की तुम्हाला आधीपासूनच जर माहिती होतं तर तुम्ही आधीपासूनच प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन्स घेतले असते तर यू वुडंट हॅव नीडेड सो मच मेडिसिन मॅनेजमेंट. ओके. किंवा जर हा जो एक थॉट प्रोसेस आहे की मी मेडिसिन घेतो पण माझं शुगर कंट्रोलमध्ये आहे, यू अंडरस्टँड की त्याच्यामध्ये काय प्रॉब्लेम आहे की तुम्ही मेडिसिन घेऊन तुम्ही शुगर कंट्रोल करताय बट दॅट्स नॉट द 100% सोल्युशन. बरोबर. आता पुढे जाऊन तुमचं डोसेज वाढेल मग तुम्ही म्हणताय नाही अजूनही माझं शुगर कंट्रोलमध्ये आहे, बट हाऊ? इट इज थ्रू मेडिसिन. ऑफकोर्स मेडिसिन मॅनेजमेंट केलंच पाहिजे वेअर इट इज नेसेसरी, बट त्याचबरोबर एक तर तुम्ही प्री डायबेटिक म्हणजे जर तुम्हाला माहिती आहे की तुम्ही बॉर्डर लाईनवर आहात डायबिटीजच्या तर तेव्हाच जर तुम्ही ॲक्शन्स घेतले ना तर तुम्हाला मेडिसिनची गरज नाही पडणार. आणि जर तुम्ही डायबेटिक आहात तर मग जर तुम्ही लाईफस्टाईल आणि डाएटवरती फोकस केलं तर तुमचा जो मेडिसिनचा जो डोसेज आहे तो आपण कमी करू शकतो आणि बंदही होऊ शकतो. आणि फक्त तेच नाही, प्रोलॉंग्ड मेडिकेशन यूजनी बाकी खूप सारे काय साईड इफेक्ट्स असतात शरीरावरती, जसं पोटाचा त्रास, काही डायजेशन इश्यूज होतात, काही विटॅमिन्सचे ॲब्झॉर्प्शन्स कमी होतात त्यामुळे. तर हे लोक ना म्हणजे निग्लेक्ट करतायत, हे साईडलाईन फॅक्टर्स पण आहेत. तर इन शॉर्ट काय डायबिटीज जे आहे मोस्ट प्रिव्हेलंट आहे भारतात. ओके. तर and it can be managed through diet and a lifestyle very efficiently. Okay. But you should have the willingness.
तुमची इच्छा असेल तर 100% होऊ Yes, शकतं, रिकवर yes, होऊ शकतं. तर yes. काय काय प्रिकॉशन्स घेतल्या पाहिजे? समजा कोणी बॉर्डर लाईनला आहे तर काय केलं पाहिजे त्यांनी? असं कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत? आता ट्रेसला तर त्याला उपाय काय तुम्ही सांगता? काय काय एखाद्याला ट्रेस आहे, ट्रेसमुळं ते डायबेटिक झालाय त्याला, असं असू शकतं ना? आता मी प्रॅक्टिकल सोल्युशन्स बद्दल बोलते. आता एव्हरी पर्सन इज डिफरंट. म्हणजे जे कोणी येतं समोर त्यांना मी थोडंसं म्हणजे त्यांच्याशी बोलल्यानंतर आय अंडरस्टँड की त्यांचं काय स्टेट आहे किंवा व्हॉट इज देअर करंट कंडिशन. मग त्या हिशोबाने आय रेकमेंड. बट द मोस्ट सिम्पल थिंग की जसं मी सांगितलं ना की स्ट्रेस असेल आणि त्याला काउंटरॅक्ट करायला मुवमेंट नाही आहे तर मग त्याच्याने अजून ते स्ट्रेस वाढत जातं. आता कोणाला खूप हाय लेवलचा स्ट्रेस असेल तर तुम्ही त्याला नाही सांगणार की बाबा तुम्ही बसून मेडिटेट करा. इट्स नॉट पॉसिबल. हां, तर मग इफ यू जस्ट स्टार्ट वॉकिंग, जस्ट वॉक अँड लिसन टू गुड म्युझिक. दिस इज द गुड सोल्युशन. दिस इज द फर्स्ट सोल्युशन. जस्ट वॉक. वॉक अँड लिसन. वॉक. जेव्हा तुमच्या थॉट्स, स्ट्रेस ॲक्च्युली काय आहे की तुमचे थॉट्स जे आहेत ना दे आर नॉट स्ट्रीमलाइंड. खूप असं देर इज टू मच गोइंग ऑन इन द हेड. जर आपण त्यालाच एक मुवमेंट द्यायला लागलो देन समवेअर इवन दट थॉट स्टार्ट स्ट्रीमलाइनिंग ऑल्सो. एक पेसमध्ये, एक रिदममध्ये जेव्हा एक मुवमेंट करतो आय फील इट इज रिअली थेराप्युटिक. किती सिम्पल आहे. आपण विचार करत नाही मी आज 40 मिनिटं वॉकिंग करून आले, ब्रिस्क वॉकिंग करून आले. बट जर तुम्ही तेच जे वॉकिंग तुम्ही करायला जातायत, इफ यू जस्ट वॉक माइंडफुली, बीइंग प्रेझेंट अँड लिसनिंग टू एक छान एक काहीतरी म्युझिक ऐकत किंवा एक छान काहीतरी पॉडकास्ट ऐकत, यू बिकम सो माइंडफुल अँड प्रेझेंट. आणि तेव्हाच तुम्ही येस, दिस इज अ डिफरंट फॉर्म ऑफ मेडिटेशन. नॉट फॉर एव्हरी वन. फक्त बसून आपण ब्रीदिंगवरती फोकस करतो ते पॉसिबल नाही आहे. तर म्हणून मी सांगते की एक जस्ट नॉन म्हणजे एकदम खूप हाय लेवलची ॲक्टिव्हिटी नाही पण जस्ट वॉक स्टार्ट केलं आणि यू बिकम माइंडफुल ड्युरिंग द वॉक तर त्याच्याने खूप फरक पडेल. काही श्वसनाचे एक्सरसाइज पण सांगितलं, टेक अ डीप ब्रेथ, होल्ड अँड रिलीज, त्यांनी पण तुमचं स्ट्रेस कमी होऊ शकतं. अशा बऱ्याचशा ऍक्टिव्हिटी सांगतात. करेक्ट. तर आता ऑफकोर्स योगा थेरपीमध्ये प्राणायामा प्रॅक्टिस पण आहे. आता खूप लोकांना आपल्या पॉप्युलेशन, भारतीय पॉप्युलेशनमध्ये तर ते विदाऊट डाऊट आपल्याला खूप ॲक्सेस आहे. भरपूर योगा प्रॅक्टिशनर्स आहेत जे शिकवतात. तर तुम्हाला कोणी असेल जवळ ज्यांना ते व्हिजिट करून तुम्ही लर्न करू शकता तर दॅट वुड बी द बेस्ट. ओके. अदरवाईज जे आपले कॉमन प्रॅक्टिसेस आहेत, अनुलोम विनुलोम, राईट, तर ते काय आहे? ऑल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीदिंग. तर एक साईडचा जो नोस्ट्रिल आहे इट इज असोसिएटेड विथ आर पॅरासिम्पथेटिक नर्वस सिस्टम आणि एक विथ आर सिम्पथेटिक नर्वस सिस्टम. तर त्याच्याने काय करतो आपण? ऑल्टरनेट नोस्ट्रिल ब्रीदिंग करून आपण जे फाईट और फ्लाईट रिस्पॉन्स जे आपण म्हणतो बॉडीचा की काहीतरी एक स्ट्रेस रिस्पॉन्स असेल तर ते आणि आपलं रिलॅक्स्ड आणि गोईंग विथ द फ्लो वाली जी एनर्जी आहे माइंडची ते दोन्ही बॅलन्स करायचा प्रयत्न करतो. तर आपण हे सगळ्या गोष्टी टीव्हीवरती बघतो, रामदेव बाबाचं ते सकाळचे शो बघून सगळे प्रॅक्टिस करतात. पण त्याचं मागचं सायन्स काय आहे ते जर तुम्ही समजून घेतलं तर इनफॅक्ट तुम्ही अजून ते खूप आवडीने करणार. ओके. तुम्ही याच्यावरती काही व्हिडिओ वगैरे बनवता का? आहेत, म्हणजे जे येतात कन्सल्टला काही बेसिक व्हिडिओज पण आहेत आणि जे चॅनल वगैरे आहे, यूट्यूब चॅनल आहे CDMK फिटनेसच्या नावाने. आता आम्ही त्याच्यावरती अजून म्हणजे कंटेंट टाकणार आहे विथ रिस्पेक्ट टू इवन योगा थेरपी ऑल्सो. कारण तुम्ही आता जे सांगितलं अनुलोम विलोम त्याच्या मागे जे सिस्टम आहे ते काय करतो ते जर सायंटिफिकली कळालं तर करण्यात मजा आहे. नाहीतर मग रामदेव बाबा सांगतायत प्राणायाम करू, हे सांगताय प्राणायाम करू, का करायचं, त्यांनी काय बेनिफिट होणार आहेत, काय शारीरिक बेनिफिट, मानसिक बेनिफिट, रिलेशनमध्ये काय बेनिफिट होणार आहे, कुठे बेनिफिट होणार आहे माहिती पाहिजे. राईट. तर म्हणजे मी क्लासेस पण घेत असते मध्ये मध्ये ऑन अँड ऑफ, म्हणजे एक सीझन्स किंवा काही प्रोग्राम्स काढले तर त्याच्यामध्ये मी क्लासेस पण घेते. तर त्या क्लासेसमध्ये मी कंपल्सरी थिअरी क्लास पण ठेवते. हां. तर आधी प्रॅक्टिकली सगळे गोष्टी इम्प्लिमेंट करायचे की काय काय करतोय आपण ते प्रॅक्टिस करा. मग त्यांनाच खूप बरं वाटायला लागतं अननोईंगली. आणि मग त्यांना थिअरॉटिकली समजून सांगायचं की सी हे जे तुम्ही करताय ह्याच्यामुळे काय त्याचा उपयोग आहे किंवा काय इफेक्ट आहे शरीरावरती, मनावरती, ऑन युअर सोल.
तर मग त्याच्याने त्यांना अजून मग रिअलाइज होतं की नाही, हे खरंच आम्हाला खूप बरं वाटतंय त्याच्यामुळे. अँड फर्स्ट म्हणजे माझं एक माय बेस्ट एक्सपिरियन्सेस की मी फर्स्ट कपल त्यांना हे केलं होतं, योगा थेरपी शिकवलेलं. दिस वॉज ड्युरिंग कोविड पिरियड. ओके. तर ते प्रॅक्टिस करता करता दे गॉट सो यूज टू इट की आता ते दोघेही एकत्र प्रॅक्टिस करतायत विदाउट मी, अँड दॅट इज अ ब्लेसिंग फॉर मी. इन टर्म्स ऑफ योगा थेरपी ना, मी त्याला एक ब्लेसिंग सारखं ट्रीट करते, म्हणजे स्वतःसाठी. म्हणजे ज्यांना मी शिकवू शकते त्यांना मी शिकवल्यानंतर व्हॉट ब्लेसिंग आय गेट नो, इट इज द मोस्ट ब्लिसफुल फिलिंग, प्राइसलेस फिलिंग फॉर मी. येस. ग्रेट. मला एक सांगा, आयडियल लाईफस्टाईल काय? एखादा निरोगी माणूस आहे तर त्याच्यासाठी आयडियल लाईफस्टाईल काय, किंवा कोणते कोणते न्यूट्रिशन्स किंवा काय आहार त्यांनी घेतला पाहिजे, याच्याबद्दल आयडियल काय माहिती देऊ शकाल? तसं एकदम बेसलाईन समजायला गेले मी तर खूप सिम्पल आहे. फक्त लोकांना ना ते खूप म्हणजे त्यांच्या जे लाईफस्टाईल लीड करायला पाहिजे त्याच्या खूप बाहेर जाऊन ते वेगळ्या गोष्टी करतात, म्हणून त्यांना असं वाटतं की त्यांना क्रॅश डाएट्स करून किंवा काही एकदम स्ट्रिक्ट मेजर्स घेऊन ते बॅलन्स आउट करावं लागतं. बट जर मी एकदम सिम्पल हे सांगितलं तर तुम्ही हे खूप सारे लोक विचारतात फास्टिंग करायला पाहिजे का, हे करायला पाहिजे का, ते करायला पाहिजे का. नाही, काही गरज नाही आहे. इफ यू जस्ट कीप म्हणजे सेम एक मील शेड्यूल असेल तुमचा, म्हणजे सकाळचा नाश्ता, दुपारचं जेवण, संध्याकाळी काहीतरी थोडंसं स्नॅक्स सारखं, आणि रात्री जेवण, आणि त्याच्यामध्ये पण टाइम्समध्ये थोडंसं एक काहीतरी एक पथ्य पाळायचं की म्हणजे डिनर खूप लेट करायचं नाही. तर बाय 8-8:30 जर तुम्ही डिनर फिनिश ऑफ केलं तर येस बाय 8-8:30 मॅक्स. तर दॅट शुड बी फाईन. हे झालं टायमिंग्सच्या बाबतीत. विथ रिस्पेक्ट टू जे ॲक्च्युअल मील्स आहेत, एक तर जसं डायबिटीज नसेल तरी इट इज ऑलवेज बेनिफिशियल की तुम्ही थोडंसं लो ग्लायसेमिक इंडेक्स असलेले जे कर्बोदक पदार्थ आहेत त्यांना तुम्ही ॲड करू शकता डाएटमध्ये. मग त्याच्यामध्ये जसं महाराष्ट्रीयन पॉप्युलेशनमध्ये भाकरी खायची सवय तर आहेच खूप लोकांना, तर ते कंटिन्यू करू शकता. पण जर आपण एक प्लेटिंग मेथड बघितलं तर आत्ताच्या लाईफस्टाईल अनुसार आपण जे कर्बोदक पदार्थ जेवढे खात होतो आधी, आता एवढी गरज नाही आहे त्याची. तर जर एक फुल प्लेट मी असं एक व्हिज्युअलाइज केलं तर त्याच्यामध्ये हाफ प्लेट जे आहे ते तुमचे व्हेजिटेबल पोर्शन्स असायला पाहिजे. तर त्याच्यामध्ये कुक्ड व्हेजिटेबल जे काय भाजी बनवलेली असेल आणि रॉ व्हेजिटेबल सॅलड वगैरे काय असेल तर एक क्वार्टर पोर्शन जे आहे ते तुमचं कर्बोदक, म्हणजे त्याच्यामध्ये भाकरी असेल किंवा राईस असेल काही असेल, आणि एक क्वार्टर पोर्शन कंपल्सरी प्रोटीन इनटेक, जे 90% ऑफ द पॉप्युलेशन निग्लेक्ट करतात. तर प्रोटीन्स कशातून मिळू शकतात? व्हेजिटेरियन आणि नॉन व्हेजिटेरियन? व्हेजिटेरियन सोर्सेस तर ऑफकोर्स आता प्रोटीनमध्ये पण 2 प्रकार असतात. एक आपण ज्याला म्हणतो फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स आणि एक सेकंड क्लास प्रोटीन सोर्स. तर फर्स्ट क्लास प्रोटीन सोर्स जे आहेत ते व्हेजिटेरियन जर आपण सोर्सेस बघितले तर डेअरी प्रोडक्ट्स. ओके. आणि सेकंड क्लास जे आहे ते डाळीचे प्रकार, सगळे डाळी, कडधान्य, पीनट्स, हे सगळे सेकंड क्लास प्रोटीन सोर्स आहे. तर ह्याला आपल्याला एक कॉम्प्लिमेंटरी काहीतरी लागते ते प्रोटीन पोर्शनला प्रोफाईलला कम्प्लीट करण्यासाठी. तर म्हणून आपण वरण भात असं खातो, करेक्ट. तर त्याच्याने कम्प्लीट प्रोटीन सोर्स होते. एक 2-3 तासाच्या ह्याच्यामध्ये जर तुम्ही ते थोडंसं कॉम्बिनेशनमध्ये खाल्लं तरी चालेल. तर मिल्क, पनीर आणि दही, ओके, आणि डाळीचे सगळे प्रकार, कडधान्य, हे सगळे इन्क्लूड ॲटलिस्ट 1 सर्विंग कडधान्याचं असेल आणि 1 सर्विंग डेअरी प्रोडक्टचं असेल आणि प्लस त्याच्याबरोबर दही, हे असं कंबाईन केलं तरी म्हणजे ॲटलिस्ट एक जर मला हे करायचं असेल डिसाईड की मला किती प्रोटीनची गरज आहे, तर ॲटलिस्ट तुमचा जो बॉडी वेट आहे त्याचा 80% इन ग्रॅम्स तेवढं प्रोटीन पाहिजे. तर मग सपोज तुम्ही 60 kgsचे आहात तर मग त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 48 ग्रॅम्सचा जर प्रोटीन जर तुम्हाला लागत असेल तर साधारण एक 100 ग्रॅम पनीरमध्ये 20 ग्रॅम्स प्रोटीन असते. एक मोठी वाटी डाळ तर त्याच्यामध्ये साधारण यू विल गेट 8 to 10 ग्रॅम्स ऑफ प्रोटीन. आणि एक वाटी दही साधारण 100 ग्रॅम, त्याच्यामध्ये अजून 7-8 ग्रॅम.
तर असं जर तुम्ही थोडंसं हे केलं, आता हे सगळ्या गोष्टी इवन तुम्ही गुगल सर्च केलं तरी तुम्हाला थोडंसं डेटा मिळून जाईल त्याच्यामध्ये. पण जस्ट बेस लाईन मी जर विचार केला ना, तर एव्हरी मीलमध्ये प्रोटीन इंटेकसाठी काहीतरी आहे की नाही हे फक्त असेस करायचं. आता जस्ट कॉमन ब्रेकफास्ट ऑप्शन्स मी मेन्शन करते, जसं उपमा असेल, पोहे असेल, हे आपण मोस्टली डेली बेसिसवरती हे कन्झ्युम करतो. तर त्याच्यामध्ये उपमाचा प्रमाण जो आहे तो थोडंसं कमी करून त्याच्यामध्ये भाज्या पण टाकायचे, तर फायबर पण ॲड करतोय, त्याचं ग्लायसेमिक लोड जो आहे तो पण कमी करतोय, आणि त्याचबरोबर हाफ कप मिल्क किंवा 1 वाटी दही. तर हे कम्प्लीट मील झालं. सेकंड, लंचमध्ये भाकरी, भाजी, राईस, दाल असं सपोज आपण खातो, तर आयदर भाकरी किंवा राईस, और पोर्शन जे आहे दोन्हीचे रिड्यूस करायचे, भाजीचं प्रमाण वाढवायचं जे आपण खूप कमी खातो, आणि डाळीचं एक कंपल्सरी वाटी पाहिजे, तर त्याच्याबरोबर पण 1 वाटी दही. तर अजून परत बॅलन्स क्रिएट झालं. डिनरमध्ये जसं पनीर मी मेन्शन केलं, तर पनीरचं एक स्मॉल 50 ग्रॅम टू 100 ग्रॅम पोर्शन डिपेंडिंग ऑन बॉडी वेट ते इन्क्लूड केलं. मग त्याच्याबरोबर अगेन एक कार्बोहायड्रेट पोर्शन आणि व्हेजिटेबल्स भरपूर. आणि जे आपले नट्स अँड सीड्स आहेत, जसं बदाम, पंपकिन सीड्स, सनफ्लावर सीड्स, हे आपण इव्हनिंगच्या स्नॅक टाइमला टोस्ट आणि खारी आणि हे सगळं न खाण्या ते खाल्लं तरी चालेल, इट्स ओके, टू स्मॉल एक्सटेंट इट्स ओके. पण त्याच्याबरोबर अजून काहीतरी एक थोडंसं ते ब्लड शुगर बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्ही नट्स अँड सीड्स घेऊ शकता. आणि शक्यतो जिथे आपण शुगर टाळू शकतो ते तर ते टाळलंच पाहिजे. जसं शुगर फ्री जर वापरायचं असेल तर एक सर्टन मॉडरेट अमाऊंट्समध्ये वापरलं तर ते चालेल, किंवा तुम्ही स्किप करून विदाऊट शुगरच घेऊ शकता, तर मग दॅट इज बेस्ट. ओके, हे झालं खाण्याबद्दल. शरीराबद्दल, हालचालीबद्दल किंवा एक्सरसाइज याच्याबद्दल काय सांगा? तर आता सकाळी किती वाजता उठलं पाहिजे, किती वाजता झोपलं पाहिजे, दुपारी झोपलं पाहिजे का नाही झोपलं पाहिजे? आता डिपेंड्स टोटली तुमच्या लाईफस्टाईलवरती. आता जसं तुम्ही सकाळी खूप लवकर उठत असाल तर मग दुपारी थोडंसं नॅप घेतल्यासारखं जर म्हणजे तुम्हाला नॅप घ्यायचं असेल तर इट्स ओके, इट्स नॉट अ बॅड थिंग. म्हणजे आपण पुण्यात असं खूप हे करतो ना, त्याच्यावरती जो कंपल्सरी, पण इट्स ओके. नॅप डझंट मीन की पर्सन इज लेझी. ॲक्च्युली त्याच्याने एक शॉर्ट नॅप घेतल्यानंतर आपला जो ब्रेनचा जो एक ऑप्टिमल हे आहे फंक्शनिंग आहे तो पण वाढतो, मग यू फील व्हेरी रिफ्रेश्ड. तर इट्स ओके टू टेक अ नॅप इफ युअर बॉडी डिमांड्स इट. पण अगदी म्हणजे पोट भरून जेवल्यानंतर मग आपण झोपून गेलो ते वेगळी गोष्ट आहे. ओके, सो दॅट नॅप इज ओके. एक्सरसाइजच्या बाबतीत अगेन इट डिपेंड्स की स्टार्टिंग पॉईंट काय आहे. आता खूप सारे लोक मिस्टेक्स करतात की त्यांना असं वाटतं की नाही आता उद्यापासून मला वेट रिड्यूस करायचं आहे तर मी रिगरसली एक्सरसाइज करणार, तर मग झुंबा क्लासेस लावतील किंवा असं काहीतरी लावतील. पण तुमचं वेट जर खूप जास्त असेल आणि त्याच्यामुळे जर तुम्ही काहीतरी हाय इंटेन्सिटी करायला गेला आणि त्याच्यामुळे तुमच्या गुडघ्यांवरती इम्पॅक्ट झाला तर तुम्ही ते झुंबा सोडा, तुम्ही वॉक पण नाही करू शकणार. तर खूप स्लोली ग्रॅज्युअली स्टार्ट केलं पाहिजे. आधी डाएटवरती फोकस करणे हे मोस्ट इम्पॉर्टंट आहे इफ इट कम्स टू रिड्युसिंग वेट, आणि मग त्यानंतर हळूहळू एक्सरसाइज जे आहे ते ॲड करायचं. आणि एक्सरसाइजमध्ये मुवमेंट हे कंपल्सरी आहे आणि प्रोग्रेशन हे कंपल्सरी आहे. म्हणजे की आता तुम्ही फर्स्ट डे मे बी 15 मिनिट्स वॉक करून आला तर मग नेक्स्ट डे तुम्ही किंवा ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम तुम्ही हळूहळू वाढवताय की 15 मिनिट्सचं 20, 30 मिनिट्स, 35 मिनिट्स, किंवा पेस थोडंसं वाढवताय, तर इंटेन्सिटी वाढवताय. तर कुठल्याही प्रकारचा जो प्रोग्रेशन आहे तो जर तुम्ही करत गेला तर तुम्हाला बॉडीमध्ये पण प्रोग्रेस दिसेल. आणि दुसरी गोष्ट, एकदमच तुम्ही इंटेन्सिटी वाढवायला गेले तर तुम्हाला भूक जास्त लागेल. तर मग त्या हिशोबाने तुम्ही हळूहळू ते एक असं आपण स्लो शिफ्ट करतो. ते एक कुठलं ते एक आपण खेळतो ना, जेंगा म्हणतात त्याला. ते असं म्हणजे एकावरती एक ते स्टॅक करतात आणि एक एक काढतात ना हळूहळू, म्हणजे ते पूर्ण असं डॉमिनो इफेक्ट होऊन ते नाही पडलं पाहिजे खाली, पडत नाही पण एक एक बाजूला काढलं. तर हळू एक एक स्टेप घ्यायला पाहिजे, कळलंच नाही पाहिजे. तर कन्सिस्टन्सी ओव्हर परफेक्शन.
आय थिंक जे माझे हे आहेत क्लायंट्स आहेत ते बोर झाले असतील हे ऐकून, पण इट्स ऑलवेज ॲप्लिकेबल. कन्सिस्टन्सी ओव्हर परफेक्शन. तुम्ही 2 महिन्यात तुम्ही 10 किलो कमी केले खूप एक्स्ट्रीम काहीतरी करून, ओके, विच इज स्टील ओके, पण त्याच्यापेक्षाही जास्त 15-20 किलो कमी केले, ओके, काहीतरी एक्स्ट्रीम करून, पण अगेन यू फॉल बॅक टू द सेम रुटीन. तर मग परत जे आहे, इनफॅक्ट जो आधीचा स्टेटस होता त्याच्यापेक्षाही जास्त वाईट स्टेटस होईल तुमचं. तर मग इट्स ऑलवेज बेटर की तुम्ही स्लो स्टेप्स घेऊन त्याला एक सस्टेनेबल कन्सिस्टन्सी पाहिजे. नाहीतर एकदाच केलं, वजन पण कमी झालं, परत ते बंद झालं, परत डबल वाढलं, मग ते अवघड होऊन जाईल. करेक्ट. तर हे म्हणजे जसं मी अगेन अर्लियर एक्झाम्पल लाईक ब्रशिंग युअर टीथ. आता ते लहानपणीपासून आपल्याला थोडं ट्रेन करतात आई वडील की कसं यू शुड ब्रश युअर टीथ प्रॉपरली. तसं आपण स्वतःला ट्रेन करतोय की जागच आली असं वाटत नाही, टीथ घासल्याशिवाय असं जाग झालं असं वाटत नाही. येस, सेम वे ते एक माइंडला ट्रेनिंग, इट टेक्स 21 days टू बिल्ड अ हॅबिट. हे कॉमन सेइंग आहे. द सेम वे यू ट्रीट युअर हेल्थ हॅबिट्स ऑल्सो. पेशन्स ठेवा. डाएट स्टार्ट केलाय तर पेशन्स ठेवा की रिझल्ट दिसतील. येस, इट विल कम. मे बी ते वेटमध्ये दिसणार नाही, पण ते तुमच्या बॉडी स्ट्रक्चरमध्ये इंचेसमध्ये डिफरन्सेस दिसतील. सिमिलरली एक्सरसाइजच्या बाबतीत तुम्हाला असं वाटेल की मी इनिशियली खूप मला जमत नाहीये, बट ॲट सम पॉईंट 2-3 weeksच्या नंतर जी एनर्जी लेवल्स आहेत तुम्हालाच ते स्वतः जाणवून फील होईल की नाही आता चेंजेस येत आहेत, आता मी ॲक्टिव्ह फील करते, किंवा तो एक असं फ्लो स्टेट येईल. मग तो फ्लो स्टेट येईपर्यंत थांबायला पाहिजे की नाही आता आय एम व्हेरी एक्सायटेड, म्हणजे मी आता उठून आज मी हे एक्सरसाइज करणार, आज मी ते करणार, आज मला ओके म्हणजे थोडंसं रिलॅक्स्ड काहीतरी करायचं आहे, तर मे बी मी आसना प्रॅक्टिस करणार. तर एक फ्लो स्टेट येईपर्यंत यू शुड जस्ट कीप पेशन्स, आणि मग त्यानंतर यू विल एन्जॉय एव्हरी प्रोसेस फ्रॉम इट. आणि स्पेशली शरीरावरती जेव्हा आपल्याला चेंजेस दिसायला लागतात ना, तेव्हा एक्साइटमेंट लेवल वेगळीच असते. फंटास्टिक. खाण्यापिण्याच्या कोणत्या हॅबिट्स टाळल्या पाहिजेत? काय टाळावं मी खायला? एक तर मी सांगितलं डेफिनेटली शुगर इंटेक जे आहे, रिफाईंड शुगर इंटेक, ते आपण मिनिमलच ठेवायचं. ॲज अ ट्रीट फूड ते आपण हे करायला पाहिजे. म्हणजे सी अगेन मी ना असं फोकस करते की काय तुम्ही ॲड केलं पाहिजे, मग ऑटोमॅटिकली जे नाही खाल्लं पाहिजे ते डिलीट होऊन जाईल तुमच्या लाईफस्टाईलमधून. येस. सो हे अगेन दिस इज सायकोलॉजी, म्हणून मी सायकोलॉजीचं मेन्शन करते इथे की आपण असं सांगतो ना की नाही तिथे मागे काहीतरी आहे तू बघू नको, तर ते राईट. तर द सेम वे तुम्ही हे खा उद्यापासनं, इन्स्टेड ऑफ फोकसिंग ऑन हे नका खाऊ. तर जास्त अवघड आहे. येस, ही सवय सोड म्हणण्यापेक्षा ही सवय लाव हे जास्त बेटर आहे. येस, करेक्ट. ही सवय लावली पाहिजे. तर बट स्टील इफ आय हॅड टू मेन्शन फ्यू थिंग्स, एक तर मी सांगितलं रिफाईंड शुगर्स जे आहेत ते अवॉइड करायचे. जे रिफ्राईड ऑइल्स जे आहेत त्याच्यामध्ये जे कुकिंग केला जातो, इवन घरी पण आपण कधी कधी काहीतरी तळतो आणि ते सेम ऑइल जर आपण यूज करायला गेलो तर इट्स रिअली नॉट गुड. तर ते अवॉइड केला पाहिजे. आणि कार्बोहायड्रेट इंटेक, लेट नाईट जेवण किंवा पिझ्झा बर्गर, येस, ते तर विदाउट अ डाऊट ते लोकांना माहितीच आहे. पण सी अगेन मला असं वाटतं की सायकोलॉजिकली आता जे आता मार्केटिंग गिमिक्स पण असे आहेत की हे सगळ्या गोष्टी एवढ्या अपिलिंग वाटतात की जर आपण त्यांना कम्प्लिटली निग्लेक्ट केलं तर ते कुठेतरी आपल्याला डेप्रिवेशन सारखं वाटेल. तर आय वुड से ठीक आहे, वन्स इन 15 days तुम्ही कुठेतरी बाहेर गेला आणि यू ट्रीटेड युअर सेल्फ, इट्स ओके. किंवा वन्स अ वीक पण तुम्ही कंट्रोल करून प्लॅन करून गेले की नाही मला आज आय विल गिव्ह माय सेल्फ अ रिवॉर्ड, ट्रीट इट ॲज अ रिवॉर्ड. आणि त्याला पण मी जर माझ्या म्हणजे क्लायंट्स आहेत त्यांना मी सांगते की तुम्ही असं करा, यू अटॅच इट विथ अन ॲक्टिव्हिटी. ओके, म्हणजे तुम्ही ट्रेक करून आले किंवा मग यू कॅन गो, मग ते मिसळ खायचं आहे मला तर मग मी जाऊन मिसळ खाणार. सो ॲटलिस्ट तुम्हाला ते गिल्ट नाही वाटणार नंतर की ओके म्हणजे मी फक्त नुसतं विदाऊट एनी एफर्ट मी आय डिडंट रिवॉर्ड माय सेल्फ. किंवा मेक इट ॲज अ सोशल ॲस्पेक्ट की म्हणजे सगळ्यांसोबत तुम्ही बसून यू आर एन्जॉईंग इट. तर ॲटलिस्ट एक काहीतरी सायकोलॉजिकल फुलफिलमेंट असेल त्याला.
राईट. सो आय वुड से की हे काही गोष्टी जे मी सांगितलं की अवॉइड करा. आणि दुसरं म्हणजे जे प्रोसेस्ड फूड आहे त्याला एक रेअर रिवॉर्ड सिस्टम टाईप, भले ते तुमच्यासाठी असो की मुलांसाठी असो, ॲज अ रिवॉर्ड सिस्टम, नॉट ॲज समथिंग लाईक की नाही ते इट हॅज टू बिकम अ रेग्युलर पार्ट ऑफ अ लाईफस्टाईल. तर खूप लोकांना असं वाटतं की मी डाएट करायला गेलो तर आय एम चेंजिंग माय लाईफ. पण मी तुम्हाला सांगते युअर लाईफ वॉज चेंज्ड अर्लियर, नाव यू आर कमिंग बॅक टू युअर नॉर्मल सेल्फ ऑफ इटिंग. आणि जेव्हा तुम्ही 2-3 महिने ते फॉलो करत गेले ना, मग तेव्हा जेव्हा मी त्यांना सांगते की नाही आता तुम्ही नॉर्मल डाएट फॉलो करून बघा तुम्हाला कसं वाटतंय, तुमचा जो आधीचा नॉर्मल डाएट होता तो, दे कांट फॉलो इट. एक्झॅक्टली. ते त्यांनाच बरं वाटत नाही नंतर. परिणाम पाहिले असतात, रिझल्ट पाहिले असतात, परत जाणं अवघड होतं. तेवढ्या प्रमाणात पण ते खाऊ नाही शकत. राईट. म्हणजे आता ॲबनॉर्मल आहे, नॉर्मलवरती जायचं आहे, आणि नॉर्मलवरती गेल्यावर ॲबनॉर्मलवरती येणं तितकंसं बरोबर नाही वाटणार असं म्हणायचं. येस. फंटास्टिक. महिलांना काय प्रॉब्लेम आहेत आत्ताचे जे काही लाईफस्टाईल आहेत, किंवा पुरुषांना काही काही शारीरिक प्रॉब्लेम्स आहेत, आणि त्यासाठी न्यूट्रिशन कसं मदत करू शकतं? तर एकतर आता पुरुषांचं सांगते मी आधी. ऑफकोर्स जसं मी मेन्शन केलेलं की सिडेंटरी लाईफस्टाईल पॅटर्न आहे खूप पुरुषांमध्ये, स्पेशली जे आय टी सेक्टर टाईप ऑफ जॉब सेटिंग्समध्ये आहेत. आणि त्याचबरोबर स्ट्रेस जास्त असल्यामुळे स्मोकिंग आणि एव्हरी वीकेंडला ड्रिंकिंगचे हॅबिट्स आहेत. तर त्यामुळे त्यांचं हॉर्मोनल बॅलन्स जे आहे ते पण पूर्ण अप अँड डाऊन होत राहते. त्याचबरोबर इनफर्टिलिटीचे इश्यूज ते पण होतात मेलमध्ये. आपण मोस्टली फिमेल्सच्या बाबतीत बोलतो, पण मेल्समध्ये हे खूप डॉमिनंट आहे आता. कारण हे जे स्मोकिंग, ड्रिंकिंग हे सगळे लाईफस्टाईल फॅक्टर्स आहेत. तर त्याच्यामुळे डेफिनेटली फर्स्ट थिंग तर ते कट डाऊन केलं पाहिजे. आय वुड से जसं मी म्हणाले स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी जर इफ वी यूज एक्सरसाइज ऑर एनी फॉर्म ऑफ मूवमेंट इन्स्टेड ऑफ थिंकिंग ऑफ ड्रिंकिंग ऑर स्मोकिंग, तर त्याच्याने खूप मोठा शिफ्ट होईल इन मेन्स हेल्थ. मेन नॅचरली हॅव हायर अमाऊंट ऑफ मसल मास. तर मग इवन छोट्या प्रमाणात जरी ते एक्सरसाइज करायला लागले, इट हॅज अ ह्यूज इम्पॅक्ट ऑन देअर हॉर्मोनल हेल्थ. तर आय वुड से की जे गिफ्ट आहे तुम्हाला, एक बायोलॉजिकल गिफ्ट आहे, त्याचा उपयोग करा. आणि फिमेल्सच्या बाबतीत आपल्याला माहिती आहे की आता म्हणजे विमेन आर मल्टीटास्कर्स. आणि आताच्या काळात तर विमेन जे आहेत ते वर्किंग पण आहेत, घरातलं काम पण सांभाळतात, मुलांना पण सांभाळतात. तर स्ट्रेस फॅक्टर जे आहे ते खूप हाय आहे आता. आणि त्यामुळे काही जे हॉर्मोनल इश्यूज आहेत जसं PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसऑर्डर किंवा सिंड्रोम, आणि मेनोपॉजच्या रिलेटेड प्रॉब्लेम्स, हे सगळ्या गोष्टी आता खूप डॉमिनंट आहे. जर आपण आधीची जी जनरेशन होती त्यांचं जर आपण त्यांना विचारलं तर त्यांना असं काही म्हणजे ते कधीच मेन्शन केलेलं आपल्याला माहिती नाही आहे की असं PCODचा प्रॉब्लेम आहे किंवा PCOS. तर एक तर सिडेंटरी लाईफस्टाईल, त्यांना पण बसून काम करावं लागतंय खूप वेळा. जर आपण कम्पेअर केलं तर आधीच्या लाईफस्टाईलमध्ये थोडंसं जे हाऊसहोल्ड वर्क होतं ते थोडंसं मोर लेबर इंटेन्सिव्ह टाईप ऑफ काम होता की घराची साफसफाई करायची आहे किंवा हे ते, म्हणजे ते पण थोडं फिजिकली ॲक्टिव्ह जास्त होते आधीची जनरेशन. आत्ता जे आहे एका ठिकाणी बसून काम करायचं आहे, जे काय हाऊसहोल्ड चोर्स आहेत ते आपण मोस्टली त्याच्यासाठी आपण आउटसोर्स करतो. तर मूव्हमेंट कमी आहे, स्ट्रेस खूप जास्त आहे, आणि सिटिंग असल्यामुळे इवन रिप्रोडक्टिव्ह सिस्टमवरती प्रेशर पण खूप जास्त आहे. तर मग ते सगळे जे फॅक्टर्स आहेत ते कंबाईन करून PCOD, PCOS, मेनोपॉज रिलेटेड इश्यूज हे सगळ्या गोष्टींना कॉन्ट्रीब्यूट करतात. ऑफकोर्स आता एवढं डिस्कशन केल्यानंतर इट गोज विदाउट सेइंग की डाएटचा तर प्रॉब्लेम आहेच. प्रोटीन इंटेक खूप लॅकिंग आहे, आणि जेनेटिक कॉम्पोनंट. आता ह्याच्यामध्ये पण जेनेटिक कॉम्पोनंट आहे की जसं आई किंवा वडिलांना डायबिटीज असेल किंवा थायरॉइड असेल, तर ते जे बायका आहेत ते दे आर मोर ससेप्टेबल टू PCOD, PCOS रिलेटेड कंडिशन्स. हे जे मी ऑब्झर्व केलं आहे, माझ्याकडे जितके सगळे क्लायंट्स आणि पेशंट्स आलेत त्यांचं मी हे ऑब्झर्व करून सांगते आहे. मेनोपॉज जे आहे म्हणजे पिरियड्स जेव्हा थांबतात, म्हणजे त्या म्हणजे त्याच्या आधी आणि नंतर तो जो पिरियड आहे तो पेरीमेनोपॉज आपण म्हणतो.
तर त्या ह्याच्यामध्ये पण आधी आपण जर विचारलं बायकांना तर त्यांना असे काही इश्यूज झालेच नाही की पिरियड्स थांबण्याच्या वेळेला जे आहेत ते म्हणजे इश्यूज होत आहेत, खूप स्ट्रेस होतोय, खूप चिडचिड होतंय. हां, हे सगळ्या गोष्टी आत्ता आपल्याला खूप जाणवत आहेत. अगेन वर्किंग लेडीज आहेत घरातले, म्हणजे मोस्ट प्रॉबेबली त्या एज कॅटेगरीचे जे लेडीज आहेत त्यांची मुलं ॲडोलसंट किंवा टीनेज इयर्समध्ये आहेत, तर त्यांना पण मॅनेज करायचं आणि प्लस फायनान्शियल कॉन्ट्रीब्युशन पण आहे बायकांचं आता घरी. तर हे सगळ्या फॅक्टर्स मुळे ना त्यांना ते जाणवतंय, म्हणजे पेन, स्ट्रेस आणि इनएबिलिटी टू टेक केअर ऑफ देमसेल्व्स. तर महिलांना मी असं सांगेन की you need to prioritize self-care and you need to love yourself. That is very important. Very important. Each and everyone should love Of course, yourself. applicable to males also. You need to love yourself. Right. आणि तुम्ही थांबायला नाही पाहिजे that someone points out to you that तुम्हाला तुमची हेल्थची काळजी घ्यायची गरज आहे. खूप सारे महिलांना आता they are finding financial independence. पण अजूनही त्यांना असं वाटतं की नाही, जर आपल्याला हेल्थ चेकअप करायचं आहे किंवा आपल्याला काहीतरी हेल्थच्या बाबतीत काहीतरी डिसिजन घ्यायचं आहे तर आपण हजबंडला विचारायला पाहिजे किंवा दुसरे फॅमिली मेंबर्स असतील त्यांना विचारायला पाहिजे. करेक्ट. तर माझं असं म्हणणं आहे की यू टेक चार्ज ऑफ दिस. राईट. इट्स युअर बॉडी, इट्स युअर हेल्थ. जर इफ यू आर एज्युकेटेड, इफ यू आर अवेअर, यू शुड टेक चार्ज ऑफ दिस. राईट. तर इयरली हेल्थ चेकअप्स करा तुमचे स्वतःहून, ते तुम्ही प्रायोरिटाईज करून हेल्थ चेकअप्स करून घ्या. कुठे काय कमी असेल तर एक हेल्थकेअर प्रॅक्टिशनरला भेटून तुम्ही रेक्टिफाय करून घ्या सिच्युएशनला. अगेन प्रिव्हेंटिव्ह इन्स्टेड ऑफ क्युरेटिव्ह. थांबू नका काहीतरी एक्स्ट्रीम होईस तोपर्यंत. बरोबर. आणि त्यातल्या त्यात आपण आता जे खातोय ते पण ऑर्गॅनिक नाही आहे, ते पण म्हणजे रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणावर, आय थिंक कोणतं पेस्टिसाइड युक्त फूड खातोय, त्यामुळे पण शरीरावरती इफेक्ट होत आहेत. तर एव्हरी इयर यू शुड चेक हेल्थ, जे काही चेकअप नेसेसरी आहेत ते तरी केलेच पाहिजे. मॅडम, मला हे विषय विचारायचं तुम्हाला की तुम्ही कोणकोणत्या रोगांवरती किंवा प्रॉब्लेम्सवरती ट्रीट करता आणि कोणकोणत्या लोकांनी तुमच्याकडे आलं पाहिजे, म्हणजे कोणते प्रॉब्लेम्स असतील त्यांच्यासाठी तुम्हाला भेटणं गरजेचं आहे किंवा तुमच्या टाईप ऑफ डॉक्टर्सना भेटणं गरजेचं आहे? सो फर्स्ट ऑफ ऑल, जसं मी मेन्शन केलेलं, डायबिटीजचा इश्यू आहे, थायरॉईडचा इश्यू आहे, पोटाचा काही त्रास असेल तर डेफिनेटली डाएट मॅनेजमेंट इज अ मस्ट. तर त्यासाठी डाएट मॅनेजमेंट, आणि जर पोटाचा त्रास असेल तर पोटाचा त्रास किंवा डायबिटीज, ऑल कंडिशन्स ॲक्च्युली हॅव अ 360 डिग्री अप्रोच. म्हणून मी स्वतःला एक प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर प्रोफेशनल असं आता मी विचार करते, कारण मी फक्त ॲज अ न्यूट्रिशनिस्ट किंवा फक्त ॲज अ योगा प्रॅक्टिशनर किंवा फक्त ॲज अ पर्सनल ट्रेनर असं असोसिएट नाही. तुम्हाला भेटायचं नाही आणि झालं तरी भेटू शकता, पण रोग व्हायच्या अगोदर किंवा प्रिव्हेन्शन करण्यासाठी तुम्ही परफेक्ट आहात. झालं असेल तरी होणार पाहिजे नाही तरी पण तुमचं कन्सल्ट करणं गरजेचं आहे. येस. तुम्ही कोणकोणत्या ऍक्टिव्हिटी करता महिला पुरुषांसाठी? तर आता स्पेसिफिकली आता पुढच्या महिन्यात विमेन्स डे पण आहे, तर मार्च हे विमेन्स डे आपण खूप सेलिब्रेट करतो. तर विमेन्स हेल्थचा एक प्रोग्राम आपण स्टार्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये अगेन 360 डिग्री अप्रोच, त्याच्यामध्ये PCOD, PCOS, पेरिमेनोपॉझल प्रॉब्लेम्स किंवा वेट लॉस रिलेटेड हे सगळ्या ज्या गोष्टी आहेत ते आपण ॲड्रेस करणार आहोत. आणि स्पेशली ज्या बायकांना हे जे प्रॉब्लेम्स आहेत त्यांना आपण डाएट काउन्सिलिंग आणि एक्सरसाइज प्रोग्रॅमिंग, योगा थेरपी आणि 1-on-1 कन्सल्ट, म्हणजे समोरासमोर आपण बोलून जेव्हा ते कॉन्फिडन्स बूस्टर आपल्याला डेव्हलप होतो तर ते होण्यासाठी पण आम्ही मदत करायचा प्रयत्न करतोय. तर हे प्रोग्राम्स जे आहेत ते आहेत, म्हणजे आमच्या वेबसाईटवरती किंवा इंस्टाग्राम पेजवरती पण आम्ही देतोय डिटेल्स. नाव काय? CDMK फिटनेस नावाचा पेज आहे, CDMK फिटनेस, आणि वेबसाईट cdmkfitness.com. ओके. सो त्याच्यामध्ये आहेत डिटेल्स सगळे. ठीक आहे. काय संदेश द्याल तुम्ही ॲज अ डॉक्टर किंवा प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरसाठी? जसं मी म्हणाले, ऑलवेज थिंक प्रिव्हेंटिव्ह इन्स्टेड ऑफ क्युरेटिव्ह. ऑफकोर्स क्युरेटिव्ह जर गरज पडत असेल तर यू शुड गो फॉर इट अँड मेक युअर
health and lifestyle goal like brushing your teeth. हैबिट बनानी चाहिए, हर दिन वो करना ही चाहिए. Yes. सो मॅडम आप यहाँ पर आए, तुम्ही इकडे आलात आणि एवढं सगळं आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद. आय होप की मॅडमने जे काही सजेशन्स दिले ते सगळे तुम्हाला कळाले असतील, कळाले नसतील तर पुन्हा एकदा ऐका. हेल्थ इज वेल्थ. अगर आपको वेल्थ चाहिए तो भी हेल्थ की जरूरत है, आपको अगर अच्छे रिलेशन चाहिए तो भी हेल्थ की जरूरत है, आपको अगर मेडिटेशन करना है तो भी हेल्थ की जरूरत है, आपको अगर अध्यात्म म्हणजे काय म्हणतात आत्मज्ञानी बनना है तो भी हेल्थ की जरूरत है. जर शरीरच फिट नसेल तर आपण कुठल्याही जीवनाच्या ॲस्पेक्टचा आनंद घेऊ शकत नाही. आणि मला वाटतं रोग झाल्यावर इलाज करण्यापेक्षा जसं मॅडमने सांगितलं की रोग व्हायचाच नाही याच्यासाठी प्रिव्हेन्शन करणं खूप गरजेचं आहे. जर काही मदत लागली मॅडमचं खाली मी त्यांचा नंबर आणि जे काही वेबसाईट आहे हे सगळं टाकतोच आहे. नक्की विचार करा. हे जे काही गिफ्ट आपल्याला मिळालं आहे ज्याची किंमत करोडोंमध्ये आहे ते डॅमेज झाल्यानंतर रिपेअर करण्यापेक्षा आणि त्याला खूप सारे पैसे त्रास सहन करण्यापेक्षा त्याला काही होऊ नये याच्यासाठी प्रयत्न जर करता आले तर निश्चितच ते आपल्यासाठी आणि आपल्या येणाऱ्या भविष्यासाठी खूप महत्त्वाचं ठरेल. सो मालविका ताई तुम्ही इथं आलात आणि आम्हाला माहिती दिल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच.